हल्ली बरेच जण विचारतात गुळ खाल्लेला चांगला का साखर खाल्लेली चांगली. त्यातल्या त्यात ज्या लोकांना डायबिटीस आहे ते तर हमखास आवर्जून विचारतात की डॉक्टर आम्ही साखरेऐवजी गुळ खाल्ला तर चालेल का. तर नक्कीच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साखर आणि गुळ यामध्ये नेमका फरक काय आहे, साखरेऐवजी आपण गुळाचा आहारामध्ये समावेश करू शकतो का, डायबिटीसच्या रुग्णांनी गुळ खावा का, खावा तर किती खावा, कशा स्वरूपात खावा, गुळ खाल्ल्यानं आपल्या शरीराला कुठले कुठले फायदे होतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणार आहे. मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वाचे शास्त्रीय व्हिडिओ सहज पाहता येतील. चला तर मग पाहूया. गोड खायला सगळ्यांनाच आवडतं. आपल्या जिभेवरती गोड चव कळण्यासाठी काही टेस्ट बड्स असतात. जेव्हा आपण गोड खातो त्यावेळेस जिभेकडून मेंदूला मेसेज जातो की असं काहीतरी आलंय जे गोड लागतंय, ज्यामुळं मेंदू आनंदी होतो. मेंदूमध्ये डोपामाइन नावाची हॅपी हॉर्मोन्स स्त्रावले जातात. त्यामुळं आपल्याला थोड्या वेळासाठी चांगलं वाटतं, उत्साह वाटतो, एनर्जी येते. कारण साखरेमध्ये किंवा गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज असतात. तर नक्कीच साखरेचा जर आपण विचार केला तर साखरेमध्ये कॅलरीज शिवाय दुसरा कुठलाही पोषक घटक नसतो. साखर फक्त तुम्हाला कॅलरीज म्हणजेच उष्मांक देते. साखर खाल्ल्यानंतर किंवा साखरेचा कुठलाही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला तरतरी येते, एनर्जी येते, उत्साह वाढतो, थकवा निघून जातो. पण या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पोषक घटक साखरेच्या मध्ये अजिबात नसतो. कारण साखर बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून येत असताना त्याच्यावर काही रासायनिक अभिक्रिया केल्या जातात. त्यामुळे ऊसामधले किंवा गुळामधले जे नैसर्गिक गुणधर्म असतात ते साखर होईपर्यंत पूर्णपणे निघून जातात. तेव्हा साखर फक्त उरते कॅलरीज पुरती, उष्मांकापुरती. यासोबतच साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढू शकतो, तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका देखील जास्त पटीनं वाढू शकतो. या साखरेच्या तुलनेमध्ये गुळ कितीतरी श्रेष्ठ आहे. कारण गुळ बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यामध्ये केमिकल कुठलंही टाकलं जात नाही. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला केमिकलचा गुळ कसा ओळखायचा ते देखील सांगणार आहे. त्या अगोदर गुळ बनवण्याची नैसर्गिक प्रक्रिया कशी असते, का बरं गुळ इतका पौष्टिक बनतो हे पाहूया. गुळ ज्या ठिकाणी बनतो त्याला आपण गुऱ्हाळ असं म्हणतो, जिथं ऊसाचा रस लोखंडाच्या कढईमध्ये गरम केला जातो आणि त्याला घट्ट केलं जातं आणि याचा परिणाम म्हणून गुळ तयार होतो. जर तो गुळ नैसर्गिक असेल तर तो गुळ दिसायला सोनेरी दिसतो आणि जर त्याच्यामध्ये काही केमिकल रसायनं ऍड केलेली असतील तर तो तुम्हाला दिसायला ब्राऊन अर्थात तपकिरी दिसायला लागतो. यावरून तुम्हाला गुळ खरेदी करत असताना लक्षात येईल की हा गुळ प्युअर म्हणजे शुद्ध आहे का याच्यामध्ये काही रसायनं केमिकल ऍड केलेली आहे. 100 ग्राम गुळामध्ये साधारण 350 कॅलरीज असतात. यासोबतच कार्बोहायड्रेट असतात, थोड्या प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फॅट देखील असतं, फायबर देखील थोड्या प्रमाणामध्ये असतं, आयर्न अर्थात लोह खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं कारण हा गुळ लोखंडाच्या कढईमध्ये बनवला जातो. यासोबतच यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखी चांगली खनिजे देखील असतात. रोज थोडा जरी गुळ खाल्ला तर आपल्याला चांगल्या प्रकारे एनर्जी अर्थात ताकद येऊ शकते. ज्या लोकांना थकवा, अशक्तपणा येतो त्यांनी जेवण झाल्यानंतर एक गुळाचा खडा आवर्जून खावा. एखाद्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येत असेल, घामामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स जात असतील आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना थकवा येत असेल तर अशा लोकांनी आवर्जून गुळ खावा. कारण गुळामध्ये असणारे इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिज यामुळे ताकद येते, थकवा दूर होतो. म्हणूनच गुळाला आपण नॅचरल स्वीटनर असं देखील म्हणतो. ज्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता असते, पोटामध्ये अंगामध्ये आग होते, लेगवीला जळजळ होते, अशा लोकांच्यासाठी सुद्धा गुळ वरदान आहे. ऍसिडिटी होत असेल, अपचन होत असेल, बद्धकोष्ठता म्हणजे मलावरोध होत असेल, पोट साफ होत नसेल तर या आजारामध्ये देखील गुळ गुणकारी आहे. पोटावर चरबी जमा झाली असेल, अंग जड पडत असेल, नेहमी सुस्ती येत असेल, कुठलंही काम करावंसं वाटत नसेल तर अशा लोकांनी देखील आहारामध्ये आवर्जून गुळाचा समावेश करावा. गुळाचा आहारामध्ये नियमित समावेश केल्यानं हिमोग्लोबिन वाढतं, लाल रक्तपेशी वाढतात. ज्यांचं रक्त कमी किंवा रक्तक्षय ॲनिमिया नावाचा आजार आहे अशा लोकांच्यासाठी, खास करून महिलांच्या मध्ये तर खूप चांगल्या प्रकारे रक्तवाढीसाठी या गुळामुळे फायदा होतो. लहान मुलं किंवा वयस्क माणसांच्या पोटामध्ये जर जंत होत असतील तर ते जंत कमी होण्यासाठी देखील गुळ मदत करतो. महिलांच्या मध्ये मासिक पाळीतील अनियमितता असेल, वंध्यत्व असेल, इन्फर्टिलिटी ज्याला आपण म्हणतो, पीसीओडी, पीसीओएस सारखे आजार आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स अर्थात संप्रेरकांच्या मध्ये असमतोल असेल तर अशा वेळी महिलांच्या मध्ये गुळ अत्यंत वरदान आहे. पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे उच्च रक्तदाब अर्थात बीपी वाढलेल्या पेशंटसाठी देखील चांगला आहे. ज्या लोकांना कुठली ना कुठली ॲलर्जी असते, खास करून खोकल्याची ॲलर्जी आहे, सर्दीची ॲलर्जी आहे, दमा असेल, श्वसन संस्थेचे आजार असतील तर अशा वेळी गुळाच्या पाण्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं टाकून खाल्ल्यानं त्याला फायदा होतो. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, डायबिटीसच्या पेशंटनी साखरेऐवजी गुळ खावा का? मित्र हो, गुळामध्ये आणि साखरेमध्ये जवळपास सारख्याच कॅलरीज असतात. त्यामुळे गुळ खाल्ल्यानं तुमचा डायबिटीस कमी होईल किंवा साखर नियंत्रित राहील हा गैरसमज मनातून काढून टाका. जर समजा तुम्ही डायबिटीस असताना सुद्धा साखर खात असाल, साखर खावीशी वाटत असेल,
डॉक्टरांनी तुम्हाला साखर खायला सांगितली असेल थोडीशी, तर अशा वेळी साखरेऐवजी गुळाचा आवर्जून समावेश करा. मध्यम स्वरूपामध्ये, कमी स्वरूपामध्ये गुळाचा समावेश करा. त्यासाठी तुम्ही गुळाचा खडा किंवा गुळ पावडर किंवा गुळाचं पाणी देखील तुमच्या आहारामध्ये, तुमच्या चहामध्ये वापरू शकता. गुळाची ग्लायसेमिक इंडेक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे साखर जास्त वाढण्यासाठी गुळ कारणीभूत ठरू शकतो. एवढंच आहे की गुळाचा गोडवा रक्तामध्ये लवकरात लवकर मिसळत नाही, मात्र साखरेचा खूप लवकर मिसळतो. साखर किंवा साखरेचे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अचानक रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. तर नक्कीच साखरेपेक्षा गुळ हा वरचढ आहे. गुणकारी फायदे साखरेपेक्षा गुळाचे जास्त आहेत. त्यासाठी तुम्ही गुळाची पुरणपोळी खाऊ शकता, गुळाचे वेगवेगळे लाडू खाऊ शकता, जेवण झाल्यानंतर गुळाचा छोटासा खडा खाऊ शकता, गुळाचं पाणी करून त्याचा काही काढा करू शकता आणि तो पिऊ शकता. तर नक्कीच मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.